आपल्या सोबत आहेत रोहित दादा पवार. दादा, काय सांगाल? विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलनं केली जात आहेत, अमित शहांचं वक्तव्य सुद्धा चर्चेमध्ये. नाही, हे बघा, कुठल्याही महामानवाबद्दल, महान नेत्याबद्दल वक्तव्य चुकीच्या पद्धतीने करणं हे कोणालाही शोभत नाही. त्यामुळे त्या बाबतीत जे झालं घडलं त्याचा विरोध आणि निषेध हा अख्ख्या देशामध्ये झालेला आपण सगळ्यांनी बघितला. दादा, EVM बद्दल पण शंका व्यक्त केली जाते. दरवेळी पण विरोधक हे म्हणतात की जेव्हा लोकसभेमध्ये EVM जेव्हा तुमचा विजय होतो तेव्हा EVM खराब नाही आहे, विधानसभेमध्ये जर का पराजय झाला तर EVMमध्ये खराब. लोकांची शंका आहे. आमचं मत आहे की शंका असेल ना त्याचं पोस्टमॉर्टम करू दे ना आम्हाला. EVMचं पोस्टमॉर्टमला हात लावावा लागतो. गेल्या वेळेस त्यांनी परवानगी दिली आणि म्हणाले हात नका लावू. आता पोस्टमॉर्टम कसं करायचं हात न लावता? हे जे काही म्हणजे शंका आहे, शंका काढण्याची जरूरत आहे. ती ओपनली मीडियासमोर तिथं काढण्याची संधी द्यावी. 4 दिवस द्या आम्हाला, मशीनला हात लावू द्या. आम्ही टेक्निकल लोक घेऊन येऊ, आम्ही खोलाखोली करू, तुमच्यासमोर करतो, मीडियासमोर, लोकांसमोर करतो आणि मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. बीड आणि परभणीच्या घटनांवरती आपण कशा प्रकारे बघता? अद्यापही त्यांच्यावरती काही कारवाई किंवा ते जशा प्रकारची कारवाई व्हायला पाहिजे, SITची मागणीसुद्धा करण्यात आली, पण अद्याप अजून काही SITला काय होत नसतं. असे 100 SIT झालेले आहे, त्यातून निर्णय कुठला घेतला नाही. आमचं एक विनंती आहे या सरकारला आणि खास करून होम मिनिस्टर साहेबांना, 11 वाजता ते भाषण करणार आहेत की बीडमध्ये मास्टर माइंडला पकडला पाहिजे. मास्टर माइंडला पकडलं की अजून बरीच नावं त्याच्यामध्ये निघतील. त्यामुळे चिल्लीपिल्लींना पकडून आत टाकून काय होणार नाही. मास्टर माइंडला पकडलं पाहिजे, कारण का बीडमध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत, गुंडाराज आज तिथं चालू आहे. तो कुठेतरी मोडीत काढण्याची जरूरत आहे. परभणीला जे झालं अधिकाऱ्यांची चूक आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने वागणूक दिली, सामान्य लोकांना घराबाहेर काढलं, महिलांना हात लावला, तिथं लाठीचार्ज केला, त्याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे 11 वाजता देवेंद्र फडणवीस साहेब फक्त राजकीय भाषण करतात का खऱ्या अर्थाने महाराष्ट्र जे भाषणचे वाट बघतात ते भाषण करतात ते आपल्याला बघावं लागेल. खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत आमदार रोहित पवार. 11 वाजता देवेंद्र फडणवीस कशाबद्दल बोलतील आणि कशा प्रकारचे निर्णय घेतील किंवा घोषणा देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असं रोहित पवार यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल कोलप, देशोन्नती, नागपूर.